हे काय? लीगल नोटीस. हीच मैत्री आहे? काय संबंध मानसी? मी लीगल नोटीस मोनिकाला पाठवली. तू लगेच तिची वकिली करायला आलीस का? मला खरंच ही अपेक्षा नव्हती. मला सुद्धा अपेक्षा नव्हती तू असं जाब विचारायला येशील म्हणून. मी जाब माझी फसवणूक झाली म्हणून विचारतीये. मी कुणाची फसवणूक केलेली नाहीये. नोटीस पाठवण्याआधी एकदा वाचली असतीस ना तर बरं झालं असतं. म्हणजे आता जरा स्पष्टच बोलते. राग मला तू ताईला नोटीस पाठवली याचा नाहीये. राग मला तू त्या नोटीससाठी माझ्या शब्दांचा तुला हवा तसा उपयोग केला याचा आहे. राग मला ती नोटीस पाठवण्याआधी मला विचारलं का गेलं नाही ह्याचा आहे. आणि राग मला या गोष्टीचा आहे की या दोन्ही चुका तुला जाणवत सुद्धा नाहीयेत. मानसी थांब. तुला माहितीये ती नोटीस जर आजोबांच्या हाती लागली असती तर काय झालं असतं? नशीब मी तिथे होते, नाहीतर हार्ट अटॅक आला असता त्यांना. विक्रांत, तुझ्यासारखा सेन्सिबल माणूस. येऊ का विक्रांत? ओह, हाय मानसी. हाय. कधी आलीस? आताच. ताई कशी आहे? मस्त. ताईला इतके गिफ्ट्स मिळालेत ना की घर म्हणजे खेळण्यांचं दुकानच झालंय. खरे, लहान बाळ घरात येणार म्हटल्यानंतर असंच असतं. तर मूड कसा आहे तिचा? टचवूड अजून तरी बरं आहे. आणि आजी आजोबा कसे आहेत ग? हो, ते सुद्धा ठीक आहेत. सुदैवाने. सुदैवाने? नाही म्हणजे नेमकी ताईची सेवा करताना कोणी आजारी नाहीये. हल्ली खूप साथी आहेत ना आजाराच्या, काही सांगता येत नाही. हो खरे. बरं विक्रांत, मी आज लवकर निघणार आहे. बरं हे बघ, मिसेस दांडेकरांचे रिपोर्ट्स आहेत सगळे, प्लीज चेक कर. चलो बाय बोथ ऑफ यू. मानसी प्लीज विक्रांत, नको समजवण्याचा प्रयत्न करूस. मुळात तू असं काही वागलास ना हेच मला पटत नाहीये. आय अग्री की ताई चुकीची वागली तुझ्या बरोबर, खूप चुकीची. तू घेतलेल्या निर्णयावर सुद्धा माझा आक्षेप नाहीये. मला वाईट याचं वाटलं की माझ्याकडून निरागसपणे मिळालेली माहिती तुला हवी तशी वापरली. मला एकदा विचारलं असतं ना विक्रांत, मी स्पष्टपणे सगळं सांगितलं असतं, नाही म्हटलं नसतं. मला काही बोलायचंच नाहीये. मानसी एक्सक्यूज मी सर, बाहेर पेशंट्स थांबले, त्यांना आतमध्ये पाठवू? पाठवा. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या,
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.